नेहा ही शिकलेली, दिसायला सुंदर, समजूतदार आणि संस्कारी मुलगी होती. ती त्यांच्या घरातली एकुलती एक मुलगी. तिला आई नव्हती. त्यामुळे तिच्या भावांनी, वडिलांनी तिला खूप लाडात, प्रेमात वाढवलं होतं. तिच्या वडिलांनी विचार केला की मुलगी वयात आली असताना तिचं लग्न लावून दिलं तर बरं होईल. म्हणून तिच्या वडिलांनी तिच्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. एक दिवस नेहासाठी एक स्थळ आलं. मुलगा सरकारी नोकरी करत होता. खूप मोठं घर, चांगलं खानदान आणि श्रीमंत घर होतं. हे सगळं बघून तिच्या वडिलांनी त्या लोकांना नेहाला बघण्यासाठी बोलावलं. त्यांनी विचार केला, बिन आईची पोरगी आहे, इथे सासूच्या रूपात तिला आई मिळेल आणि मुलगा पण सरकारी नोकरी करत आहे. त्यामुळे त्यांची मुलगी आरामात सुखात सासरी राहील. त्यामुळे त्यांनी मुलीला बघण्यासाठी रविवारी त्यांच्या घरी बोलावलं. राकेश आणि त्यांच्या आई मालतीताई नेहाला बघायला त्यांच्या घरी आली. नेहाच्या वडिलांनी आणि भावाने त्यांचं छान स्वागत केलं. त्यांना बसायला सांगितलं आणि नेहाला त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन यायला सांगितलं. नेहा चहा घेऊन आली. तशी राकेशची आई म्हणाली, मी हे बाहेरून आणलेल्या गोष्टी अजिबात खात नाही बरं का. मला घरात बनवलेले पदार्थच आवडतात. नेहाचे वडील म्हणाले, ठीक आहे, मी पुढच्या वेळी काळजी घेईन. तुम्ही मुलीला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मालतीताई नेहाला म्हणाल्या, तुझं शिक्षण किती झालं आहे ग? नेहा म्हणाली, माझं BA झालं आहे. तिची होणारी सासू म्हणाली, छान, आम्हाला पण शिकलेल्या सुनेचीच गरज होती. तुमची मुलगी शिकलेली, सुंदर आणि समजूतदार आहे. त्यामुळे आम्हाला हे स्थळ मान्य आहे. नेहाचे बाबा म्हणाले, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर राकेश आणि नेहा एकमेकांशी बोलू शकतात का? आत्ताच बोलले तर छान होईल. मालतीताई म्हणाल्या, याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. त्या दोघांची इच्छा असेल तर ते बोलू शकतात. नेहाचे वडील म्हणाले, नेहा, जा तू राकेशला आपलं घर बाग दाखवून आण. नेहा राकेशला बोलण्यासाठी बाहेर बागेत घेऊन गेली. नेहा राकेशला म्हणाली, मला पुढे अजून शिकायचं आहे आणि नोकरी पण करायची आहे. राकेश म्हणाला, ठीक आहे, एकदा लग्न होऊ दे, मग आपण पुढचं पुढे बघू. ते दोघे एकमेकांशी बोलत 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 होते. इकडे नेहाचे बाबा मालतीताईंना म्हणाले, लग्नात तुमच्या काय काय अपेक्षा आहेत ते आत्ताच मोकळेपणाने सांगा. यावर मालतीताई म्हणाल्या, अरे आम्हाला लग्नात 1 रुपया पण नको आहे. हुंडा दागदा नको आहे, घेणे काही नको. तुम्ही फक्त लग्नात आलेल्या लोकांचा पाहुणचार चांगला करा. नेहाचे बाबा म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही लग्नात काहीही कमी पडू देणार नाही. तेवढ्यात राकेश आणि नेहा गप्पा मारून तिथे आले. मालतीताई राकेशला म्हणाल्या, कशी वाटली नेहा, पसंत आहे का? राकेशने या लग्नासाठी होकार दिला आणि म्हणाला, आई, यापुढे तुझी इच्छा. मालतीताई नेहाच्या बाबांना म्हणाल्या, तुम्हाला माझा मुलगा कसा वाटला? तिचे बाबा म्हणाले, आम्हाला पण तुमचा मुलगा पसंत आहे. दोन्ही कुटुंबाच्या पसंतीने त्याच दिवशी लग्न पक्क केलं आणि दोघांचा साखरपुडा पण झाला. नितीनने सगळ्यांचे तोंड गोड केले आणि एकमेकांचे अभिनंदन केले. मालतीताई आणि राकेश घरी परत आले. नेहाचे बाबा नेहाला आणि तिच्या भावाला म्हणजेच नितीनला म्हणाले, मालतीताईंनी लग्नासाठी कुठल्याही अटी घातलेल्या नाहीत किंवा कुठल्याही गोष्टीची मागणी पण केली नाही. आपली नेहा खूप नशीबवान आहे, तिला एवढी छान प्रेमळ सासू मिळाली आहे. तिकडे घरी आल्यावर मालतीताई राकेशला म्हणाल्या, कसं वाटलं? राकेश म्हणाला, आई, मला तर काही खास वाटलं नाही. मला नाही वाटत हे लोक लग्नात काही देऊ शकतील. आई, तू लग्नात हव्या असणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्ट बोलली असतील ना? त्याची आई म्हणाली, कुठल्या गोष्टी आणि काय बोलायचं होतं? मी तर त्यांना लग्नात आम्हाला काही नको असेच म्हणून आले आहे. पण इशारा करून त्यांना समजून सांगितलं आहे की काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस नेहाच्या बाबांनी मालतीताईंना फोन केला आणि म्हणाले, मी लग्नाचा मुहूर्त काढला आहे आणि 2 तारखा निघाल्या आहेत. तुम्ही त्यातली 1 तारीख मला नक्की पक्की करून सांगा. 10 आणि 22 डिसेंबर या 2 तारखा निघाल्या आहेत. हे ऐकून मालतीताई म्हणाल्या, 22 डिसेंबर ही तारीख आपण लग्नाची पक्की करू, कारण तुम्हाला पण लग्नाची खूप तयारी करायची असेल ना. त्यामुळे तुम्हाला थोडा जास्त वेळ हवा असेल. लग्नाची खरेदी विचार करून आरामात करा आणि सगळं काही मला विचारून करा. तिचे बाबा म्हणाले, हो, पण बाई, जशी तुमची इच्छा. नेहाचे बाबा म्हणाले, बाळा, तुझ्या लग्नाची तारीख 22 डिसेंबर ठरवली आहे. आता आपल्याला तुझ्या लग्नाची तयारी करायची आहे. तुला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, तुला हव्या आहेत, त्या त्या सगळ्या मला सांग.
ज्या जर तुझी आई जिवंत असती तर मी तिला मोकळ्या मनाने सांगितलं असतंच. पण ती तर आता या जगात नाही. पण तू काळजी करू नकोस. तुला जे काही हवं आहे ते तू मला सांग. मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. नेहा म्हणाली, ठीक आहे बाबा. मला काय हवं असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. नेहाचे बाबा आणि भाऊ तिच्या लग्नाची तयारी करायला लागले. नेहाने ज्या ज्या गोष्टींवर बोट ठेवलं त्या त्या सगळ्या वस्तू तिच्या वडिलांनी खरेदी केल्या. नेहाच्या आवडीचे फर्निचर, दागिने, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कपडे सगळ्या वस्तू खरेदी केल्या. नेहाचा भाऊ नितीन म्हणाला, बाबा आपल्याला नेहाताईला तिच्या लग्नात एक गाडी पण द्यायला हवी होती. त्याचे बाबा म्हणाले, हो जरूर द्यायला हवी. कारण राकेश तर सरकारी नोकरी करत आहे. एक दिवस राकेशचा नेहाला फोन आला. राकेश म्हणाला, मग नेहा लग्नाची तयारी कशी चालू आहे? नेहा म्हणाली, खूप छान चालू आहे. राकेशने नितीनबद्दल नेहाला विचारलं. तेव्हा नेहा म्हणाली, तो बाबांच्या सोबत शोरूममध्ये गाडी बघायला गेला आहे. राकेश हसतच म्हणाला, गाडी मला तर गाडीमध्ये फॉर्च्युनर गाडी खूप आवडते. आता आमच्या बाजूला 2 दिवसांपूर्वीच लग्न झालं. त्यांच्या सासरच्या लोकांनी त्याला लग्नात फॉर्च्युनर गाडी दिली आहे. ती गाडी मला पण खूप आवडते. नेहा म्हणाली, चला ठीक आहे. मला माझी आत्या आवाज देत आहे. मी फोन ठेवते. असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. मालतीताई म्हणाल्या, राकेश कोणाचा फोन होता रे? राकेश म्हणाला, अगं आई, नेहाचा फोन होता. त्याची आई म्हणाली, काय बोलत होती नेहा तुझ्याशी? आई, लग्नाची तयारी कशी चालू आहे? राकेश म्हणाला, आई लग्नाची तयारी खूप छान चालू आहे आणि मला ते लग्नात गाडी पण देणार आहेत. आई, मी नेहाला माझ्या आवडीची गाडी पण सांगितली आहे. मला फॉर्च्युनर गाडी खूप आवडते. नेहाच्या लग्नाला आता आठवडा उरला होता. घरी पाहुणे यायला सुरुवात पण झाली होती. लग्नाच्या 2 दिवसांपूर्वीच लग्नाचं सगळं सामान अगोदर नेहाच्या सासरी पोहोचवण्यात आलं. आजूबाजूच्या लोकांनी पाहुण्यांनी लग्नात दिलेलं एवढं सामान बघून खूप प्रशंसा बी केली. पण जेव्हा नेहाचा भाऊ सगळं सामान तिच्या सासरी पोचून घरी परत आला, तसा त्याला मालतीताईंचा आणि राकेशचा फोन आला. राकेश म्हणाला, एवढ्या फालतू साध्या साड्या असल्या साड्या तर आमच्या घरातले नोकर पण वापरत नाहीत. आणि हा बेड कुठून आणला आहेस? किती घाण डिझाईन आहे याची. त्यावरची आणि लाकूड पण किती हलका आहे रे. मालतीताई म्हणाल्या, मला माहीत नव्हतं तू तुझ्या बहिणीला धोका देत आहेस. जर तुझ्याजवळ अशा आमच्यासारख्या मोठ्या लोकांना द्यायला लग्नात देण्यासारखं काहीच नव्हतं तर तुझ्या बहिणीचं लग्न एखाद्या गरीब भिकाऱ्यासोबत लावून द्यायचं होतं ना. ते चांगलं झालं असतं. माझा मुलगा एवढ्या मोठ्या सरकारी नोकरीत आहे. त्याला पगार पण चांगला आहे. आणि तुम्ही एवढं फालतू सामान देऊन आमच्या मुलाचा खानदानासमोर आमचं नाक कापलं आहे. 2 दिवसांपूर्वीच आमच्या शेजारच्या मुलाचं लग्न झालं. त्याच्या लग्नात त्याला फॉर्च्युनर गाडी आणि गाडी भरून भारीतलं सामान दिलं आणि तुम्ही लोक आम्हाला धोका देत आहात. नितीन म्हणाला, काकू तुम्ही हे सगळं अगोदरच सांगायला हवं होतं ना. तुम्ही तर फक्त लग्नातल्या लोकांचा पाहुणचार, त्यांचं स्वागत नीट करा यापेक्षा जास्ती तर काही आम्हाला सांगितलं नव्हतं. आणि हो, हे सगळं सामान नेहाच्या आवडीचं आहे. तिने स्वतः सगळं पसंत केलं आहे. राकेश रागातच म्हणाला, नितीन, तुझ्या बहिणीची आवड तर खूप फालतू आहे आणि बेकार पण आहे. हे सगळं भावाच्या तोंडातून ऐकल्यावर नेहाने राकेशला फोन केला आणि तिच्या फोनचं रेकॉर्डिंग सुरू केलं. नेहा राकेशला म्हणाली, राकेश तुम्ही माझ्या भाऊला काय बोलत होता? जरा मला पण परत सांगा. राकेश ज्या ज्या गोष्टी तिच्या भावाला बोलला होता त्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी नेहाला पण सांगितल्या आणि नेहाला म्हणाला, तुम्ही मला लग्नात कुठली गाडी देणार आहात? नेहा उत्तर देत म्हणाली, ऑल्टो. हे होऊन राजेशला अजून राग आला आणि रागात म्हणाला, असली फालतू गाडी तर आमच्या दारात उभी असते. ते तर आमच्या घरातले नोकर वापरतात. मी एवढी मोठी सरकारी नोकरी करतो आणि तुम्ही लोक मला असली फालतू गाडी देत आहात. ती गाडी देताना तुम्हाला लाज वाटायला हवी आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मला फॉर्च्युनर गाडी हवी आहे म्हणून. पण तुला तर काहीच कळत नाही. मालतीताई पण मुलाच्या बाजूला उभ्या राहून त्यांचं बोलणं ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, जर तुझी इच्छा असेल तर ते सगळं लग्नातलं दिलेलं सामान उचलून परत घेऊन जाऊ शकता.
ना बेड व्यवस्थित आहे, नाही फ्रीज आणि वॉशिंग मशीन, नाही ती टी व्ही. ती टी व्ही तर जुन्या काळातली वाटत आहे. तू तुझं सगळं सामान परत घेऊन जाऊ शकतेस. जर तुमची लायकीच नव्हती आमच्यासारख्या श्रीमंत लोकांशी लग्न करायची, तर चांगलं सामान द्यायची, तर आमच्याशी नातं कशाला जोडायचं होतं? नेहा म्हणाली, माझ्या बाबांनी त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत. राकेश म्हणाला, तुझ्या बाबांनी कुठे पैसे खर्च केले आहेत? मला तर कुठे दिसले नाहीत. नेहा म्हणाली, राकेश, तुम्ही जर आता माझ्या बाबांच्याबद्दल जास्त काही बोललात तर तुमच्यासाठी चांगलं नसेल. असं म्हणत रागात तिने फोन कट केला. मालतीताई राकेशला म्हणाल्या, आपण नेहाच्या घरातल्या लोकांवर जरा जास्त दबाव घातला आहे, तर ते आपल्याला फॉर्च्युनर गाडी नक्कीच देतील. चल आपण त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांच्या गावासमोर पाहुण्यांच्या समोर त्यांची बेइज्जती करू. त्यांना सगळ्यांच्या समोर लाजेने मान खाली घालायला लावू. नेहा तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, त्यांच्या अवास्तव मागण्या वाढायलाच लागल्या आहेत. आता आपण काय करायचं? नेहाचे बाबा म्हणाले, आता तुझा होणारा नवरा काय बोलत होता? नेहा म्हणाली, बाबा, राकेश फॉर्च्युनर गाडीची मागणी करत आहे. नेहा, नितीन आणि तिचे बाबा तिघेही विचारत पडले. नेहाचे बाबा म्हणाले, बाळा, आता काहीतरी करायला लागणार. थोड्या वेळानंतर मालतीताई आणि राकेश त्यांच्याच घरी येऊन पोचले. मालतीताई नेहाच्या बाबांना म्हणाल्या, नेहाचे बाबा, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती बरं का. तिचे बाबा म्हणाले, वेणबाई, आम्ही आमच्या लायकीपेक्षा जास्त पैसा लग्नाच्या खरेदी करण्यात खर्च केला आहे. ते ऐकून राकेश म्हणाला, मला ते माहीत नाही. मला लग्नात माझ्या आवडीची गाडी हवी आहे, नाहीतर हे लग्न होणार नाही. नेहाचे बाबा म्हणाले, अहो राकेशराव, असं बोलू नका. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. आम्ही लग्नाच्या तयारीमध्ये खूप पैसा खर्च केला आहे. लग्नाची सगळी तयारी झाली आहे. मालतीताई म्हणाल्या, जिथे पैसे लावायला पाहिजे होते तिथे तर तुम्ही लावले नाहीत. नको तिथे खर्च करून ठेवला आहे. माझ्या घरात हे सगळं चालणार नाही. तुम्ही कुठून पण पैशाची व्यवस्था करा, नाहीतर हे लग्न होणार नाही. नेहाचे बाबा म्हणाले, विनबाई, असं अभद्र काही बोलू नका. माझ्या आणि माझ्या मुलीच्या अब्रूचा इज्जतीचा प्रश्न आहे हा. आम्ही समाजात तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. नेहाचे बाबा तिच्या होणाऱ्या सासरच्या लोकांसमोर हात जोडून विनवण्या करत म्हणाले, तुम्ही असं करू नका. आमची पण मजबुरी आहे. समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. नेहा तिच्या बाबांची अवस्था बघून म्हणाली, बाबा, तुम्ही हे काय करत आहात? त्यांचे पाय का पकडत आहात? बाबा, त्यांना तुमच्या इज्जतीशी काही देणं घेणं नाही. त्यांना तर फक्त त्यांचे डिमांड पूर्ण करायचे आहेत. अजून लग्न तर झालं नाही ना, तरी ते तुमच्यावर एवढा दबाव आणत आहेत. आज गाडी मागत आहे, उद्या दुसरं काहीतरी मागतील आणि हे आयुष्यभर तुम्हाला असाच त्रास देतील. नेहाचे बोलणे ऐकून तिचे बाबा म्हणाले, नेहा, तू शांत बस. मी त्यांच्याशी बोलत आहे ना. नेहा म्हणाली, बाबा. नेहा राकेशला म्हणाली, तुम्ही लोक लग्न रद्द करायची धमकी देत आहात ना, तर मी हे स्वतः लग्न करायला नकार देते. मी आज स्वतः हे लग्न रद्द करत आहे. जा. तिचे बाबा म्हणाले, बाळा, तू हे काय बोलत आहेस? नेहा म्हणाली, नाही बाबा, हा माझा शेवटचा निर्णय. हे कोण? राकेश म्हणाला, अच्छा, म्हणजे तू माझ्याशी लग्नच करणार नाहीस? तर मग तू काय करणार आहेस? तुझ्या बाबांची समाजात इज्जत घालवणार आहेस का? नेहा म्हणाली, मी माझ्या बाबांची बेइज्जती करणार नाही, तर त्यांची साथ देणार आहे. राकेश म्हणाला, जर तू हे लग्न मोडलंस तर तुला ही गोष्ट खूप महागात पडेल. नेहा म्हणाली, महागात मला नाही तर तुम्हाला पडणार आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या मागण्या आमच्याकडे केल्या आहेत ना, त्यांचे सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आणि हे रेकॉर्डिंग मी आता पोलिसांना दाखवून त्यांना तुमच्यावर लग्नात जबरदस्ती हुंडा मागण्याची केस करणार आहे. तुम्हा दोघा मायलेकरांना जेलमध्ये टाकणार आहे. तिचे बाबा म्हणाले, बाळा, असं बोलत नाहीस. अशी कुणावरही केस करत नाहीत. आम्ही मोठे लोक आपापसात बोलून घेऊ. तू आज तुझ्या खोलीत जा. नेहा म्हणाली, मी खोलीत जाणार नाही, कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बाबा. त्यामुळे मलाच बोलायला लागणार आहे. तिचे बाबा म्हणाले, बाळा, कधीतरी कुणाचा ऐकून घेत जा. एवढ्यात नेहाचा भाऊ नितीन म्हणाला, नाही बाबा, ताई तर बरोबर बोलत आहे. असल्या लालची लोकांना आपण आपली मुलगी देण्याचा काय फायदा?
राकेश नितीनला म्हणाला, तू मोठ्यांच्या मध्ये बोलू नकोस. नितीन म्हणाला, आत्तापर्यंत मी तुमचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेत होतो. पण आता अजून ऐकून घेणार नाही. आता आम्ही तुमच्या बोलण्यावरून तुमच्यावर केस करणार. मालतीताई म्हणाल्या, नितीन बाळा, तू हे काय बोलत आहेस? आपण आपापसात बसून हा मामला सोडून घेऊ. यात पोलिसांना मध्ये आणण्याची काय गरज आहे? नितीन म्हणाला, तुम्ही लोक तुमच्या घरी जा. आता इथून पुढे काय करायचं आहे ते आमचं आम्ही बघू. मालतीताई म्हणाल्या, नेहाचे बाबा, मुलं हे काय बोलत आहेत? प्लीज तुम्ही त्यांना समजून सांगा. नेहाचे बाबा म्हणाले, माझी मुलं बरोबर तेच बोलत आहेत ना. मीच मुलांचे बोलणं ऐकून न घेता तुमच्या फालतू मागण्या पूर्ण करत होतो. मला तर आता समजलं की लालची लोकांची पोटं कधीच भरत नसतात. तुम्ही लोक तुमच्या घरी जा आणि आमच्या घरी वराड घेऊन येऊ नका. नेहा तिच्या बाबांनी आणि भावाने राकेश आणि त्यांच्या आईवर लग्नात जबरदस्ती हुंडा मागण्याबद्दल पोलीस ठाण्यात जाऊन केस केली. जेव्हा पोलिसांनी ते रेकॉर्डिंग ऐकलं तेव्हा त्यांनी सगळ्या बातम्यांना दाखवलं. त्यामुळे राकेश आणि त्यांच्या आईची सगळ्या समाजात पाहुण्यांच्या समोर इज्जत गेली. राकेशला नोकरीमधून बरखास्त केलं. ज्या सरकारी नोकरीवर त्याला त्याच्या आईला आणि त्याला एवढा घमंड होता, ती केस झाल्यामुळे त्याला सरकारी नोकरीमधून हाकलून दिलं. त्या दोघांना लग्नात जबरदस्ती हुंडा मागितल्यामुळे कायद्याने शिक्षा पण दिली. आज राकेश आणि मालतीताईंना त्यांच्या लालचीपणाची चांगली शिक्षा मिळाली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.